अकोल्यामध्ये तापमानाने तब्बल 46°C टप्पा गाठलेला आहे। कडक उन्हामुळे नागरिक हैराण झाले असून पुढील काही दिवस तापमानामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे। वाढत्या तापमानामुळे उष्माघाताचा धोका निर्माण झाला असून महानगरपालिकेने नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे। कल्याण तालुक्यातील खडवलीमधील भातसा नदीवर पर्यटकांची गर्दी झाली आहे। वाढत्या गर्दीमुळे आणि उन्हामुळे नागरिक प्रचंड त्रस्त होत असल्यामुळे नदीवर थंड हवेसाठी पर्यटकांची गर्दी होती। यामुळे भातसा नदी तीर पर्यटकांनी फुलून गेल्याचं पाहायला मिळतंय। हिंगोलीच्या कापडशिंगी येथील शेतकऱ्यांना पुढाकार घेत गावातील जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची हौद बांधून मोठी सोय उपलब्ध करून दिली आहे। या हौदमुळे परिसरातील मोठ्या प्रमाणावर जनावरं पाणी पिण्यासाठी येत आहेत। मुंबईतच गिरणी कामगारांना घरं उपलब्ध व्हावीत यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे। ही समिती मुंबईतील जागांच्या पर्यायांचा अहवाल देणार आहे। गिरणी कामगारांना मुंबई महानगर क्षेत्रामध्ये ठाणे, नवी मुंबई, रायगड या भागामध्ये घरं देण्याचा पर्याय ठेवण्यात आला आहे। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पाचं नाव बदलून अखेर आता कनेक्टिंग लिंक करण्यात आलेलं आहे। कनेक्टिंग लिंक असं नाव आता बोगद्यांच्या प्रवेशद्वारावर डिजिटल फलकावर झळकू लागलेलं आहे। त्यामुळे आता मिसिंग लिंक म्हणून नव्हे तर कनेक्टिंग लिंक म्हणून या प्रकल्पाला ओळखलं जाणार आहे। मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पांतर्गत एक महत्त्वपूर्ण टप्पा पूर्ण करण्यात आलाय। विक्रोळी इथं टनेल बोरिंग मशीनचा पहिला कटर हेड यशस्वीरित्या शाफ्टमध्ये उतरवण्यात आलाय। 13.6 मीटर व्यास आणि सुमारे 350 टन वजन असलेला हा कटर हेड टनेल बोरिंग मशीनच्या मुख्य शेलच्या प्राथमिक असेंब्लीचा भाग आहे। राज्यातील सहकारी उपसा सिंचन योजना ठिबक सिंचन पद्धतीवर आणण्याचा आराखडा सहकारी विभागाने तयार केला होता। सहकारी विभागाचा हा निर्णय महत्त्वाकांक्षी ठरणार आहे। उपलब्ध पाण्याचा शास्त्रशुद्ध वापर करून कमी पाण्यामध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी आणि पाणी बचतीसाठी हालचाली सुरू झालेल्या आहेत। 5वी आणि 8वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आलाय। हा निकाल राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलाय। तर गुण पडताळणीसाठी 27 मे पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध केलेली आहे। आरटी प्रवेश प्रक्रियेअंतर्गत निवड यादीमध्ये पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या दुसऱ्या फेरीमध्ये आतापर्यंत 20,000हून अधिक पालकांना प्रवेशासंदर्भातील SMS पाठवण्यात आलेले आहेत। पालकांना प्रवेश निश्चित करण्यासाठी शालेय शिक्षण विभागानं 23 मे पर्यंत मुदत दिली आहे। मुंबई विद्यापीठाच्या इंग्रजी विभागामध्ये शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे। पदव्युत्तर डिप्लोमा, PhD तसंच चौथे वर्ष BA ऑनर्स आणि ऑनर्स विथ रिसर्च हे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत। इच्छुक आणि पात्र विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमांसाठी अर्ज करण्याचं आवाहन केलं आहे। अकोल्याचे उपमहापौर अमोल गोगेंनी महान धरण आणि महान येथील जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी केली। शहरामध्ये पाणी टंचाई समस्या निर्माण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही पाहणी केली आहे। यावेळी त्यांनी जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी करत शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेचा आढावा घेतलेला आहे। देशातून गेल्या वर्षी 471.9 टन सेंद्रिय गुळाची निर्यात करण्यात आली आहे। प्रामुख्याने महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळमधून ही निर्यात करण्यात आली आहे। इंडोनेशिया, अमेरिका, संयुक्त अरब अमिरात, नायजेरिया आणि नेपाळ हे देश गुळाचे प्रमुख आयातदार आहेत। सोलापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागातील स्क्रॅप चोरीला जात असल्याचा आरोप शिवसेना जिल्हाप्रमुख यांनी केलाय। कोणतीही अधिकृत परवानगी किंवा पावती नसताना अतिक्रमण विभागाचे अधिकारी यांच्यासमोरच स्क्रॅप चोरी होत असल्याची बाब समोर आलेली आहे। त्यामुळे संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। पुणे विमानतळावरून 2 बांगलादेशी महिलांसह एका अल्पवयीन मुलाला खडक पोलिसांनी विमानतळ परिसरामधून ताब्यात घेतले। ही तिघंही आसाममधील गुवाहाटी इथून विमानानं पळून जाण्याच्या तयारीत होते। केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या मदतीने ही संयुक्त कारवाई करण्यात आली आहे। मुंबई विमानतळावरील सीमाशुल्क विभागानं मोठी कारवाई केलेली आहे। 2 स्वतंत्र प्रकरणांमध्ये 3,15 लाख रुपयांचं सोनं जप्त करण्यात आले। या दोन्ही प्रकारांमधील आरोपी हे दुबई येथून मुंबईमध्ये आले होते। या दोघांनाही अटक करण्यात आलेली आहे। अकोल्यातील पोलिसांनी जनावर चोरी प्रकरणातील 3 आरोपींना अटक करण्यात मोठी कारवाई केलेली आहे। आरोपींकडून चोरीमध्ये वापरलेले वाहन आणि मुद्देमालासह तब्बल 2,11,000 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आलेला आहे। या आरोपींवर एकूण 10,000 चोरीचे गुन्हे दाखल आहेत।
नाशिकमध्ये एमडी ड्रग्सची विक्री करणाऱ्या 3 जणांना अटक करण्यात आली. अंमली पदार्थ विरोधी पथकानं मुंबई नाका परिसरामध्ये कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये 8 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले. पोलिसांनी या कारवाईमध्ये एकूण 7,36,000चा मुद्देमाल जप्त केला आहे. जालना जिल्ह्यामध्ये पेट्रोल डिझेल टंचाईची परिस्थिती निर्माण झाल्यानं वाहनधारकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागतोय. सध्या ग्रामीण भागामध्ये खरीप हंगामाच्या पूर्वतयारीची कामं वेगानं सुरू आहेत. मात्र पुरवठा कमी पडत असल्यानं अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना कामं थांबवून पेट्रोल पंपावर कॅन घेऊन रांगेत उभं राहावं लागतंय. दिवा येथील रखडलेल्या उड्डाणपूल कामाचा फटका थेट मध्य रेल्वेच्या लोकल सेवेला बसलाय. फाटक खुलं ठेवल्यावर मध्य रेल्वेवरील अप आणि डाऊन मार्गावरील धीम्या आणि जलद लोकल थांबवल्या जातात. त्यामुळे दररोज सुमारे 40 ते 50 लोकल गाड्या उशिरा धावत असून लाखो प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतोय. मुंबई विमानतळावरील कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एअर इंडियाची उड्डाणं विलंबानं होत आहेत. वेतनवाढ तसंच इतर मागण्यांसाठी विमानतळावरील कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारलं. मात्र या आंदोलनामुळे विमानसेवेवर परिणाम झाला असून प्रवाशांना फटका बसलाय. साताऱ्यातील कोरेगाव तालुक्यातील वाडाचीवाडीमध्ये रस्त्यावर ग्रामस्थांनी हलगीनाद आंदोलन केलं. रस्त्याच्या अपुऱ्या कामाच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी राज्य महामार्गाचे मेघा इंजिनिअरिंगचे समन्वयक यांनी प्रलंबित रस्त्याची कामं पूर्ण होतील असं आश्वासन दिलं. मुंबई सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसचा पुणे स्थानकाच्या यार्डामध्ये चाक घसरून झालेला अपघात रेल्वे बोर्डानं गंभीरपणे घेतलाय. असा अपघात पुन्हा होऊ नये यासाठी पुण्यासह देशभरातील डबल डायमंड क्रॉसिंग हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.